मी जेव्हा 2020-21 या वर्षी कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमच्या ग्रुपमध्ये चर्चा चालायच्या की मोदी आणि योगी नंतर अण्णामलाई हे पंतप्रधान होऊ शकतात का भारताच्या. कारण की 2020-21मध्ये एक अण्णामलाईचा एक ओरा होता. त्या ओरामध्ये आपण बघलं तर एक इंजिनियर जो IIM लखनौमधून MBA केलेला आहे, IPS ऑफिसर, चिंगमसारखी एक याची इमेज होती आणि ती इमेज बाळगत त्यांनी BJPमध्ये प्रवेश केला आणि BJPने त्यांना खूप सपोर्ट केलं आणि 11 महिन्यामध्येच त्यांना जे तामिळनाडूचे अध्यक्ष बनवले BJPचे. अशा ओराचा माणूस आज त्याने BJPकडून राजीनामा दिलेला आहे. का दिला हे बघण्या अगोदर आपल्याला बघावे लागेल की अण्णामलाई यांचे राजकारण काय होते. अण्णामलाईचं जे राजकारण बघते वेळेस आपल्याला लक्षात येते की अण्णामलाई हे AIADMK आणि DMK यांच्या विरोधातला जे गट आहे त्यांना टार्गेट करत होते, जे की 2026 साली TVKच्या विजयने ते पूर्ण गट आपल्याकडे खेचलेला आहे. परंतु हे आपल्याला एक बघायचं विश्लेषण करण्यासारखी गोष्ट आहे की जे विजयने 2024 साली सुरुवात केली होती ती अण्णामलाईने 2021 साली सुरुवात केलेली होती. म्हणजे विजयच्या 3 वर्ष अगोदर अण्णामलाई हे काम करत होते. परंतु त्यांच्यावर काही निर्बंध होते कारण की ते एका नॅशनल पार्टीकडून काम करत होते आणि विजय ही एक स्वतंत्र पार्टी होती त्यांची. तर हेच फरक असतो. आणि अण्णामलाई यांचं राजीनामा मागचं कारण असं लक्षात येते की जे ते राजकारण करत होते द्रविड पार्टी विरोधामध्ये AIADMK DMK त्याच पार्टीसोबत 2025 साली AIADMK सोबत BJPने अलायन्स केलं, म्हणजे युती केली. बरं, युती पहिली वेळेस केली नव्हती. 2019 ते 2023पर्यंत पहिलेच त्याची AIADMKची आणि BJPची युती होती. पण 2023 साली ही अण्णामलाईमुळेच त्यांची युती तुटली होती. कारण अण्णामलाईने त्यांचे जे AIADMKचे सर्वोत्कृष्ट नेता आहेत अण्णादुराई यांच्यावर टीका केली होती. त्याच्यामुळे AIADMKने ती युती तोडली. आणि जेव्हा 2025 साली BJPने त्यांना ऑफर दिली AIADMKला की तुम्ही पुन्हा आमच्यासोबत युतीत या, 2026 साली आपण विधानसभेची निवडणूक आहे ती पुन्हा आपण एकत्र लढूया. तर त्यावेळेस AIADMK यांनी एक अट घातली होती, ती म्हणजे आम्हाला अण्णादुराई पाहिजे नाही. बस ही एक सरळ एक अट होती आणि ती BJPने मान्य केली कारण की त्यांना अण्णामलाईपेक्षा विधानसभेची निवडणूक ही महत्त्वाची वाटली. आणि यामुळे अण्णामलाई आणि BJP यांचा दुरावा वाढत गेला आणि हा दुरावा आज राजीनाम्यामध्ये स्पष्ट दिसून आलेला आहे. आणि राजीनाम्यासोबतच त्यांनी त्यांच्या नवीन पार्टीची सुद्धा घोषणा केलेली आहे. तरी तुमचे मत कमेंटमध्ये सांगा, त्यांची पार्टी विजयसोबत टक्कर घेऊ शकेल की त्यांची पार्टीसुद्धा त्यांच्या करिअरसारखीच एक ट्विस्ट घेणार.